नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की यावर्षीच म्हणजेच की 2024 यावर्षी तुळशीचा विवाह कधी आहे आणि त्या दिवशी मग कोणते नियम पाळावेत आणि मग तुळशीचा विवाह केल्याने आपल्याला कोणते पुण्य मिळते आणि मग तुळशीचा विवाह आहे त्या दिवशी आपण कोणत्या चुका करू नये, ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातून माता लक्ष्मी प्रसन्न होईल का नाराज होईन आपल्यावरती, ही जी सगळी माहिती आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आता तुळशी विवाह म्हणजेच की एकादशी म्हणजे कार्तिकी एकादशी झाल्यानंतर, कार्तिकी एकादशी आहे 12 नोव्हेंबरला, वार आहे मंगळवार. मग या दिवशी कार्तिकी एकादशी आहे. तरी कार्तिकी एकादशी झाल्यानंतर त्या दुसऱ्या दिवसापासून मग काय होतं की तुळशीची विवाह करण्यास सुरुवात होते. मग तुळशीचा विवाह करत असताना कोणते नियम पाळले पाहिजेत, तर मग तुळशीचा विवाह विष्णूशी म्हणजेच की भगवान विष्णूंशी तुळशीचा विवाह केला जातो. तर कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत, म्हणजेच की कार्तिक पौर्णिमा आहे 15 नोव्हेंबरपर्यंत. मग ह्या जे तीन तीन किंवा 4 दिवस जेवढे दिवस येतात त्या दिवसामध्ये तुळशीचे विवाह केले जातात. तर मग या दिवशी काय होतं की पौर्णिमेपर्यंत तुळशीचे विवाह केले जातात. आता कार्तिक शुद्ध एकादशी ते पौर्णिमे या 4-5 दिवसात करतात. तर कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी असेही या एकादशीला म्हणतात. तर मग या दिवशी भगवान विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो. भगवान विष्णूंच्या जागृतीचा हा उत्सव करतात, त्याला प्रबोध उत्सव असेही म्हटले जाते. तर हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकत्रित करण्याची पद्धत आहे. तर तुळशीचा विवाह म्हणजेच की तुळशी ही पवित्र तुळस आपल्या म्हणजेच की शालिग्राम किंवा भगवान विष्णू त्यांचे अवतार श्रीकृष्ण यांच्याशी विवाह केल्यामुळे प्रबोधिनी एकादशीपासून करण्याची प्रथा आहे. तर भगवान विष्णू कार्तिक महिन्यात देव उठणे एकादशीला संपूर्ण म्हणजेच की 4 महिन्याच्या झोपेनंतर उठतात, तेव्हा तुळशीचा विवाह केला जातो. भगवान विष्णूला तुळस खूप प्रिय आहे. तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. त्यामुळे मग आजच्या दिवशीच म्हणजेच की तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीच्या आणि भगवान विष्णू यांचा मग विवाह केला जातो. आणि त्यानंतर मग काय होतं की तिथून पुढं ज्या दिवशी पौर्णिमा संपते तिथून पुढं मग आपल्या म्हणजे शुभ कार्य म्हणा किंवा विवाहास सुरुवात होते. तर मग आता हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून महत्त्व आहे. तुळस ही भारताच्या सर्व प्रांतात व सर्व भागात उगवणारी वनस्पती आहे. तर बहुतेक म्हणजेच की हिंदू कुटुंबाच्या घरामध्ये अंगणात तुळस असते, तुळशी वृंदावन असतं. विष्णूचा तुळशीशी विवाह लावल्याचा कार्तिक द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी म्हणजे संध्याकाळी विवाह केला जातो. तर तुळशी विवाह हे व्रत मानले गेले आहे. हे व्रत केल्याने काय होतं की आपण जर व्रत म्हणजे एकादशीचा उपवास केला आणि मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुळशीचा विवाह केला तर मग काय होतं की आपण कन्यादानाचे फळ मग आपल्याला मिळते असे म्हटले जाते. तर मग ह्याचं पुण्य आपल्याला मिळतं. तर मग तुळशी विवाह करत असताना मग कोणती चूक करू नये, कोणते नियम पाळावेत आणि मग तुळशीचा विवाह असेल त्या दिवशी मग आपल्याला ही एक चूक करायची नाही. कारण म्हणजेच की कोणती की तुळशीचे पानं तोडू नये आणि त्या दिवशी तुळशी मातेला जल अर्पण करू नये. यामुळे काय होतं की जर तुम्हाला तुळशीचे पानं पाहिजे असतील तर आदल्या दिवशीच मग तुळशीचे पानं तोडावी. म्हणजे तुळशीचा विवाह तुम्ही करत असाल त्याच्या आदल्या दिवशी. आता एकादशीच्या दिवशी पण आपण तुळशीचे पानं तोडत नाही. आणि मग त्यानंतरच दुसरी गोष्ट म्हणजे की सात्विक अन्न खावे. म्हणजेच की कांदा, लसूण, मसाले ह्या गोष्टी मग आपण खाऊ नये. म्हणजे भात या दिवशी पण चुकूनही भात खाऊ नये. यामुळे काय होते की घरात मग तामसिक पदार्थ बनवू नये. म्हणजेच की काय होतं की यामुळे आपण आता थंड पदार्थ वगैरे आणतो बाहेरून, तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या तामसिक पदार्थामध्ये मोडतात. त्यामुळे मग ह्या गोष्टींची माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते. आणि घर जर आपण स्वच्छ ठेवलं नाही तर धनाची देवता म्हणून माता लक्ष्मीला स्वच्छता आणि साफसफाई सगळ्यात जास्त प्रिय असते. ज्या ठिकाणी स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी वास करते असे म्हटले जाते. त्यामुळे मग घरात जर साफसफाई किंवा घर स्वच्छ नसेल किंवा तुळशी वृंदावन स्वच्छ नसेल किंवा तुळशी मातेला आपण छान सजवलं नसेल, आता ज्याप्रमाणे आपण आपल्या घरातील एखाद्याचं विवाह म्हणजे एखाद्याचं लग्न करत असेल त्यावेळेस मग
कशा प्रकारे सजवतो त्याच प्रकारे मग तुळशी मातेला पण आपण त्या दिवशी सजवायचं आहे. आता ज्या दिवशी तुम्ही तुळशीचा विवाह करणार असाल त्या दिवशी, म्हणजेच की विवाह करण्याची पौर्णिमेपर्यंत वेळ असतो, म्हणजे 3-4 दिवस वेळ असतो, दिवस असतो. या दिवसात मग तुम्ही कधीही तुळशीचा विवाह करू शकता. आता काही ठिकाणी काय होतं की काही ठिकाणी सकाळी विवाह केला जातो तुळशीचा, तर काही ठिकाणी संध्याकाळी 4च्या नंतर विवाह केला जातो. आता तुमच्या इकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही विवाह करू शकता. आता अशी पद्धत आहे की बऱ्याच ठिकाणी तुळशी मातेला साडी वगैरे नेसवतात, शृंगार वगैरे करतात. ज्या सगळ्या गोष्टी असतात त्या तुमच्या इकडं जशी पद्धत असेल त्या पद्धतीने मग तुम्ही करू शकता. आणि मग त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे की माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आता आपल्याला मग ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा मग आपल्याला जप करायचा आहे. आता हा जप तुम्हाला 108 वेळा म्हणणं शक्य होत नसेल तर आता तुळशीचा विवाह लावून झाल्यानंतर तुम्ही मग मोबाईलवर लावलात तरी हरकत नाही. आता ज्या पद्धतीने आपण तुळशीचा विवाह करताना मंगलाष्टका वगैरे म्हणतो त्याचप्रमाणे मग आपल्याला मंत्र पण म्हणायचा आहे. तर तो मंत्र मग घरात सगळ्यांनी नाही म्हटला तरी हरकत नाही, किंवा एखाद्या व्यक्तीने म्हणला तरी चालेल, पण हा मंत्र मग त्या दिवशी आवर्जून म्हणायचा आहे तुम्हाला. म्हणजे यामुळे काय होतं की तुळशी मातेची आपल्यावरती कृपा राहते आणि मग माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहते. म्हणजेच की आपल्या घरात कोणत्या अडचणी वगैरे येत असतील तर त्या अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागणार नाही. यामुळे काय होतं की लक्ष्मी घरात टिकून राहते, घरातील वातावरण चांगले राहते. तर मग ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टींची आपल्याला मग काळजी घेतली पाहिजे. आणि आता तुळशीचं विवाह करत असताना मग आता तुमच्या इकडे जर सजवण्याची पद्धत नसेल तर तुम्ही एकदम साध्या पद्धतीची रांगोळी काढू शकता. आता साधी पद्धत म्हणजेच की सगळ्यात सोपी म्हणजे की गोपदमची तुम्ही रांगोळी काढला तर म्हणजे सगळ्या देवांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो. त्यामुळे मग तुळशीच्या पुढे तुम्हाला इतर कुठल्या रांगोळ्या काढायला शक्य होत नसेल तर तुम्ही मग आवर्जून गोपदमची रांगोळी काढा. म्हणजे काय होतं यामुळे की मग तुळशी मातेचा आणि सगळ्या देवांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो. आणि मग ह्या जोपर्यंत पौर्णिमा होत नाही तोपर्यंत मग आपल्याला दररोज तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशी मातेपुढं. तर तुम्हाला सकाळी जर शक्य होत नसेल तर तुम्ही संध्याकाळी तरी आवर्जून दिवा लावायचा आहे, आणि तो पण तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि दिवा लावत असताना तुळशी मातेला म्हणायचं आहे की हे माते तुमची कृपा आमच्यावर कायम राहू द्या, म्हणून मग तुळशी मातेचा आशीर्वाद घ्यायचा आहे दररोज. मग जोपर्यंत पौर्णिमा म्हणजे पूर्ण कार्तिक महिना संपेपर्यंत दररोज तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे, तुळशी मातेचा आशीर्वाद घ्यायचा आहे. इतर दिवशी आपण पूजा करतो पण कार्तिक महिना पूर्ण पवित्र मानला जातो, त्यामुळे आपल्याकडून जेवढी सेवा होईल तुळशी मातेची करणं तेवढी मग आपल्याला सेवा करायची आहे. यामुळे काय होते की ह्या ज्या गोष्टी आहेत घरातील नकारात्मकता म्हणा, किंवा घरातून अजून कोणत्या एखाद्या व्यवसायात म्हणा, किंवा घरात वादविवाद होत असतील, कोणत्याही अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होतात. कारण हा महिना पूर्ण पवित्र मानला जातो. ह्या महिन्यात तुम्ही जेवढ्या सेवा कराल त्याचं फळ नक्की मिळतं. ज्याप्रमाणे आपण श्रावण महिन्यात सेवा करतो त्याचं फळ मिळतं, त्याचप्रमाणे हा महिना पण पूर्ण पवित्र मानला जातो. त्यामुळे ह्या महिन्यात ह्या ज्या सेवा केला तर त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळतं. तर ह्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि आवर्जून आपल्याला गंगा नदीच्या ठिकाणी आपल्याला पवित्र नदीच्या ठिकाणी स्नान करणं शक्य होत नाही, गंगा स्नान. त्यामुळे मग आपल्याकडे जर गंगाजल असेल तर मग आपण आंघोळ करत असताना थोडंसं पाण्यामध्ये गंगाजल टाकून मग आंघोळ करायची आहे. यामुळे काय होतं की आपल्याला पूर्ण गंगेचं म्हणजे की गंगा स्नान केल्याचं पुण्य लाभतं. तर मग ह्या ज्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि मग अशा पद्धतीने आपल्याला तुळशीचा विवाह करायचा आहे, ह्या चुका न करता. तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.